तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे सरकारी ई-क्लास क्रीडांगणाची जमीन रात्रीतून नांगरून ताब्यात घेण्याचा कथित प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेविरोधात ग्रामस्थ, युवक आणि विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अजित दिवटे व साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांची भेट घेऊन संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित सरकारी ई-क्लास जमीन तसेच अनेक वर्षांपासून गावातील क्रीडांगण म्हणून वापरली जात असून अलीकडे ती रात्रीतून नांगरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामुळे युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान ही जागा कायमस्वरूपी क्रीडांगण म्हणून राखीव ठेवण्यात यावी यासाठी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून प्रशासनाकडे सादर केला आहे। तसेच सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून क्रीडांगणाचे संरक्षण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। युवा सेना, शिंदे सेना, वंचित बहुजन आघाडीसह शेकडो युवकांनी प्रशासनाला इशारा दिला असून दोषींवर तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। दरम्यान या प्रकरणामुळे साखरखेर्डा परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा।